राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत मित्रांनो। जय महाराष्ट्र। आपण राजकीय घडामोडींसाठी जर हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। तर महत्त्वाची बातमी आपण सुरू करूया। मंत्रिमंडळ विस्तार होऊन 15 ते 20 दिवस झाले, परंतु अजून या मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारलेला दिसत नाही। मंत्री वाटपानंतर खाते वाटपानंतर जी नाराजी तिन्ही पक्षात म्हणजेच अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपामध्ये जी पसरली होती, त्यामुळे अजून काही मंत्र्यांनी म्हणजेच 17 ते 19 मंत्र्यांनी अजून पदभार स्वीकारला नाही। त्याची ती यादीच नाराज मंत्र्यांची आलेली आहे। खाते वाटप हे मनासारखे झाले नाही, यामागील ते मुख्य कारण आहे असं चर्चा होत आहे। नेमके ते कोणते मंत्री आहेत जे खात्यावरून नाराज आहेत आणि ज्यांनी आपला पदभार अजून स्वीकारलेला नाही, त्यांची नावे आपण बघूया। त्यामध्ये पहिलं नाव आहे आशिष शेलार। मुंबईचे हे भाजपाचे अध्यक्ष आहेत। त्यांनी अजून आपल्या मंत्रिपदाचा खात्याचा पदभार स्वीकारलेला दिसत नाही। त्यानंतर दुसरं नाव आहे अतुल सावे। अतुल सावे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मंत्री आहेत। त्यानंतर नरहरी झिरवळ। त्यानंतर नाव आहे रायगडमधून भरत गोगावले, यांना पालकमंत्री पदासाठी भरपूर अशी चर्चा आणि वाद चालू आहेत। त्यानंतर गुलाबराव पाटील। त्यानंतर नाव आहे दादा भुसे, मालेगावचे हे आमदार। त्यानंतर जयकुमार रावल हे भाजपाचे मंत्री। त्यानंतर पुढील नाव आहे माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील, योगेश कदम, रामदास कदम यांचे सुपुत्र। त्यानंतर पुढील नाव आहे पंकज बोहेर। त्यानंतर बाबासाहेब पाटील। त्यानंतर इंदापूरचे दत्तात्रय भरणे। त्यानंतर आरोग्यमंत्री खाता असलेले प्रकाश आंबेडकर। त्यानंतर पुण्यातील भाजपाच्या माधुरी मिसाळ या राज्यमंत्री आहेत। त्यानंतर आशिष जयस्वाल आणि मेघना बोर्डीकर ह्या 3 राज्यमंत्र्यांनी सुद्धा अजून पदभार स्वीकारलेला नाही। पालकमंत्री पदावरून सुद्धा तिन्ही पक्षात अजून वाद आहेत, त्यामुळे पालकमंत्री पदाचं वाटप सुद्धा फडणवीस यांनी केलेलं दिसत नाही। त्यामुळे जनता एकच सवाल विचारत आहे की मंत्रिपदांसाठी तुम्ही भांडत असाल तर जनतेची काय कामं करणार। त्यामुळे आता पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांची आमदारांनी कधी पदभार स्वीकारतील आणि त्यांची नाराजी फडणवीस कशा प्रकारे दूर करतात याकडे लक्ष लागलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, यांना निवडून देऊन मंत्रिपद देऊन सुद्धा पदभार न स्वीकारणे हे बरोबर आहे की चूक आहे? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।